डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। आपल्या सर्वांनाच माहिती आहे 14 फेब्रुवारीला आपल्या भारतीय जवानांवरती भ्याड हल्ला झाला होता आणि त्यामध्ये अनेक जवान शहीद झाले। ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा खूप त्रास झाला। या गोष्टीचं दुःख वाटत होतं की आपण काहीच करू शकत नाही आणि हे जवान जे आहेत ते आपल्यासाठी झटत असतात। आपण सुरक्षित राहावं म्हणून दिवसरात्र मेहनत घेतात सीमेवरती, कुटुंबांपासून लांब राहतात स्वतःच्या आणि खूप अवघड आयुष्य जगतात आणि त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही। पण आज सकाळी जेव्हा कळलं की पहाटे 3:30 वाजता भारतीय वायुदलाने पाकिस्तानी टेररिस्ट कॅम्प्सवरती अटॅक केला आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले, अनेक टेररिस्टना संपवलं, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटला एक भारतीय असण्याचा। मनापासून अभिनंदन करावं वाटतंय भारतीय वायुदलाचं, त्यांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत आणि खूप मनापासून त्यांना सल्यूट करावंसं वाटतं। काही दिवसांआधी आपण सगळ्यांनीच एक दुःखद बातमी ऐकली, पुलवामावर झालेल्या अटॅकची। आपल्या भारतीय सैनिकांना आपल्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली, पण आज भारताने त्याला सडेतोड उत्तर दिले। आज पहाटे 3:30 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानाच्या बॉर्डरमध्ये घुसून दहशतवाद्यांचं एक सगळ्यात महत्त्वाचं तळ उद्ध्वस्त केलं। नक्कीच आपल्या सैनिकांची आहुती वाया नाही गेली। मला आपल्या देशाचा अभिमान वाटतो। आपल्या देशात अनेक वादविवाद असतील, जातीवरून, धर्मावरून, पण तरी सुद्धा दहशतवाद्यांच्या विरोधात आज ते एक होऊन उभं राहिले। मला आपल्या देशाच्या सैनिकांचा, आपल्या देशाचा खूप अभिमान वाटतो। जय हिंद। नमस्कार, मी सुरेश टिळक। आजचा जो अटॅक आहे त्याबद्दल फारच भारी वाटतंय। पुलवामाचा अटॅक झाल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीने काही दहशतवादी संघटनांनी आत्मघातकी हल्ला केला होता आपल्या भारतीय सैन्यावर, सीमेवर असलेल्या सैनिकांवर, तो खरंच खूप म्हणजे डिस्टर्बिंग होता। कारण ज्या पद्धतीने या संघटनांना असं वाटत आलंय की आजपर्यंत त्यांनी केलेल्या ह्या अशा टेररायझिंग ॲक्ट्सला आपण शांतपणे सहन करतो, त्याला कुठेतरी एक प्रत्युत्तर देणं ठामपणे खूप गरजेचं होतं। आणि आजच्या एअर स्ट्राईक नंतर, आजच्या आपल्या इंडियन आर्मीच्या एअर स्ट्राईक नंतर ते प्रत्युत्तर खूप स्ट्रॉंगली दिलं गेलं आहे। आपल्या भारतीय सैन्याबद्दल फारच जास्त अभिमान वाटतोय। आजच्या ह्या एअर स्ट्राईक साठी आपल्या भारतीय सैन्याला सॅल्यूट। जय हिंद। नमस्कार, मी यशोमान आपटे। काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे जो टेररिस्ट अटॅक झाला, पण आज सकाळी अशी एक न्यूज आली की आज पहाटे 3:30 वाजता आपल्या इंडियन आर्मीने, आपल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून पाकिस्तानांचे म्हणजे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत। सो ही न्यूज ऐकून मला प्रचंड आनंद झाला। आपल्या सगळ्या इंडियन आर्मीला खूप खूप शुभेच्छा। सॅल्यूट टू इंडियन आर्मी। म्हणजे आज आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाचा दिवस आहे। गेले काही दिवस आपल्या सगळ्यांचंच रक्त असं खूप उसळून येत होतं, असं वाटत होतं की यार काहीतरी केलं पाहिजे, यार ॲटलिस्ट सर्जिकल स्ट्राईक झाला पाहिजे, काहीतरी करा। म्हणजे असं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपल्या पोस्ट होत होत्या, आपण आपल्या मनातल्या गोष्टी बोलत होतो की आत्ता बास झाला, याच्यापुढे कंट्रोल नाही होते किंवा काहीतरी करून दाखवा। पण आज आपल्या वायुदलाने खऱ्या अर्थाने त्या जवानांना श्रद्धांजली वाहिली। आज आपल्या वायुदलाने पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला। खरंच असं खूप खूप भरून आलं आणि खूप मस्त वाटतं आपल्या देशासाठी। सल्यूट टू इंडियन आर्मी। आणि हा नवीन हिंदुस्तान, ये घर में घुसेगा और मारेगा। वंदे मातरम। काही दिवसांपूर्वी एक खूप वाईट बातमी आपल्याला सगळ्यांना कळली, ती म्हणजे पुलवामा अटॅक। ही बातमी जेव्हा कळली तेव्हा खूप वाईट वाटलं। त्या गोष्टीवर काहीच करता येत नव्हतं, त्याच्यामुळे चीड वाढत होती, खूप राग येत होता आणि आपण सगळेच हेल्पलेस होतो। पण तो एक दिवस होता आणि आजची एक सकाळ होती। आपल्या इंडियन एअरफोर्सने अटॅक केला, त्यांना प्रत्युत्तर दिलं। ही बातमी ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 गोष्टी खूप मनापासून आत्ता वाटत आहेत, त्या की इंडियन एअरफोर्स बाबतीत खूप रिस्पेक्ट आणि आपल्या देशाबाबतीत खूप अभिमान वाटतो। जय हिंद।